नवी मुंबईतल्या तुर्भे स्टोअर परिसरातील डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम आहे असा आरोप करत स्थानिक रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त, तुर्भे नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांमध्ये महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। मात्र या बैठकीत कोणताही ठोस तोडगा न निघाल्यानं ग्रामस्थ आणि नगरसेवक आक्रमक आहे। या सगळ्या संदर्भात आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। तुर्भे डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। नवी मुंबईचे आयुक्त यांच्यासोबत तुर्भेतील ग्रामस्थ आणि नगरसेवकांनी एक बैठक घेतली। यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत स्वतः कुलकर्णी सर आहेत। सर, चर्चेमध्ये नेमका काय विषय निघालेला आहे, तोडगा निघाला काय सर? त्या ठिकाणी आदरणीय कमिशनर साहेबांनी वेळ दिला, आम्हाला वेळ दिला, चर्चाही झाली। पण त्या चर्चेमध्ये कुठलाच काय विषय असा काय हे निघालं नाही। त्या ठिकाणी एवढ्याच चर्चा झाली की आम्ही बोलू, पूर्वी कोपरखेडला डम्पिंग ग्राउंड होता, 15 वर्ष तिकडे होतं, त्याच्यानंतर इकडे आणले, इथं आणल्यावर आम्ही विरोध करायचो। पुढची भूमिका काय असेल, कशा पद्धतीचं आंदोलन? ह्या ठिकाणी मला तर आज कळालंय की आमचे इथले जेवढे संस्था आहेत, मंडळ आहेत, या सगळ्यांनी अमरण उपोषणाला पत्र दिलं 18 तारखेची। अमरण उपोषणाला बसणार आहे सगळे। त्या ठिकाणी मी उद्या पत्र देणार आहे, मी स्वतः पण अमरण उपोषणाला बसणार आहे। ती जर पदाधिकारी संस्था बसू शकतात, मग माझ्यासारखं एखादा नगरसेवक ते बस, मलाही लाज वाटलं पाहिजे त्या गोष्टीची, मी स्वतः पण बसणार आहे। नक्कीच आपण पाहिलं असेल तर तुर्भे डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात आता नगरसेवक आणि स्थानिक आक्रमक झाले असून आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।